ट्रान्सलेशन म्हणजे अनुवाद करणे किंवा भाषांतर करणे. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स, तर काही शब्द आहेत त्यांचे आपल्याला अर्थ सांगायचे आहेत. पहिला शब्द आहे पॉन ब्रोकर. पॉन ब्रोकर म्हणजे काय, तर याचा अर्थ होतो सावकार. पुढचा शब्द आहे डेंजरस. डेंजरस म्हणजे धोकादायक. या पुढील आपण एका वाक्याचा अनुवाद करणार. याला इंग्लिशमध्ये म्हणणार ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स. तर पुढील वाक्य काय बघूयात. रिस्पेक्ट युअर पॅरेंट्स अँड एल्डर्स. तर या वाक्याचा अर्थ होतो की तुमच्या आई वडिलांचा आणि वडीलधाऱ्यांचा आदर करा. पुढचा प्रश्न आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोवर्ब. प्रोवर्बचा अर्थ काय आहे, म्हण. तर ही जी म्हण दिली आहे तिचा आपण अर्थ सांगायचा आहे. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी ही इंग्लिशमधली म्हण आहे आणि या म्हणीचा मराठीमध्ये अर्थ होतो प्रामाणिकपणा हेच सर्वोत्तम धोरण आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी ही प्रोवर्ब कायम परीक्षेला विचारतात. सो प्रामाणिकपणा हेच सर्वोत्तम धोरण आहे असा अर्थ लिहा, म्हणजे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. मित्रांनो, बजेट फ्रेंडली टॅब घेण्याचा जर विचार करत असाल तर फ्लिपकार्टवर 1 ते 31 डिसेंबर सेल आहे आणि याच्यामध्ये 6,999 रुपयाला हा बजेट फ्रेंडली टॅबलेट तुम्हाला मिळणार आहे. सो तुम्ही लवकर व्हिजिट करा स्टोअरला.